तर आम्ही आलो आहोत भंडारदऱ्याला आणि इकडे बघ पाहताय तुम्ही सगळे असे टेंट मस्तपैकी एका मागो एक असे सगळे लावलेले आहेत आणि बघा हे बाहेर शेकोटीचा कार्यक्रम इकडे आणि सजावट अशा प्रकारे केलेली आहे आणि टेंटमध्ये प्रत्येकी दोन दोन असे म्हणजे मला सांगायचं म्हणजे कसं माहिती ना ते कोंबड्यांना कुऱ्हाडी करून कसे ठेवतात तसे एक एक कोंबडा आता आहे बघूया इकडे सुद्धा बघितलं बघा टेंटमध्ये आहे राहण्याची हाऊस किती छान आणि इतकं थंडगार वातावरण आहे. से हाय. आणि या इकडे कोण आहे हेलो. Who's there? हाय. Hi guys. इथे बसूया आपण बोलूया थोडंसं हां बोलायचं हां तर अशा प्रकारे आपण ह्या टेंटमध्ये आले आणि खूप थंडी खूप 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 उन्हाळ्यामध्ये इतकी थंडी आतमध्ये इतकी थंडी आहे की इथे हिवाळ्यामध्ये काय हाल असतील ते मलाच नाही माहिती पण अनुभव घेते खूप थंडीचा जाम खूप थंडी आहे आणि ह्या टेंटमध्ये प्रथम बसले मी म्हणजे आता याच्यात झोपणार पण आहोत आम्ही म्हणजे कसं असतं ना हिच्याकडे दे मग कसं असतं ना झोपडीतून महालापर्यंतचा प्रवास प्रत्येकाला वाटायचं की मी झोपडीतून महाला जाईन पण जशी प्रगती माणसाची होत गेली आणि सगळं जुनं सुटत गेलं आणि त्यानंतर पुन्हा या महालातून पुन्हा हा झोपडीत यायला लागला पैसे खर्च करून. आता इतकी जाम एवढी थंडी आहे ना आणि माझे एवढे अक्षरशः हाल झालेत खूप इतकी थंडी आणि आता ह्या टेंटमध्ये म्हणजे मी राहणार आहे तर मला रात्र काढायची तेव्हा अशा प्रकारे हा माझा प्रवास आहे. जाम थंडी आहे खूप थंडी आहे तर असं म्हणायचं की ना आता जे जुनं आहे ना तेच पुन्हा रिवर्स होत चाललं आहे म्हणजे आता लोकांना कसं चुलीवरचं जेवण आवडायला लागलं पहिल्या चुली मोडल्या आणि मग सिलेंडर गॅसवर स्टोववर करत राहील आता पुन्हा पार्टी चाललेत आणि चुलीवरचं जेवण खायला हा लोक अशी गर्दी करत आहेत जिकडे चुलीवरचं जेवण भेटतं तिकडे धावत आहेत अशा टेंटमध्ये राहण्यासाठी पैसे खर्च करून असे येत आहेत त्यातलेच मी पण आले. अनुभव माझा हा असा आहे खूप थंडी जाम थंडी आहे आणि ह्या टेंटमध्ये राहण्यासाठी मी पैसे खर्चून आलेले आहे. काय म्हणता म्याव म्याव